साहेब साहेब काय झालं साहेब? काय झालं साहेब? आपण जोरानं ओरडलात आता. मी ओरडलो नाही, मी नाही ओरडलो साहेब. आपली तब्येत बरं वाटते ना आपल्याला? थोडीशी ड्रिंक बनवून आणू? नाही नाही, मी पित नाही. मग कॉफी आणतो थोडीशी. मला काही नकोय, काही नकोय. जा जा तू जा. कसला विचार करतो शेखर? दिव्या, मला असं वाटायला लागलं की आपण लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. काय रे, एकदम काय मनात आलं? अगं भाऊंमुळे 2-4 दिवसापूर्वी भाऊंनी चक्क माझ्याशी वाद घातला. म्हणाले, तुम्ही दोघं एवढे छान सेटल्ड आहात, मग लग्नाला एवढा विलंब कशाला करताय? काय बोलणार? खरंय शेखर, आपण आपल्या करिअर मध्ये एवढं स्वतःला झोकून देतो ना की आपल्या वडीलधाऱ्यांचा विचारच करत नाही. आपलं लग्न कार्य पाहावं अशी त्यांची खूप इच्छा असते. आजच सकाळी औषध घेताना आईने हाच विषय काढला होता. ए जस्ट अ मिनिट, दॅट रिमाइंड्स मी, औषधावरून आठवलं. एक मिनिट. हॅलो, हां सिस्टर मॅरी. हां, भाऊंना सगळे मेडिसिन्स दिलेत? ओके फाईन. आणि इन्सुलिन? ओके ओके ग्रेट, ठीक आहे. नाही, मी तासाभरात पोचतो. ओके बाय. इज एव्हरीथिंग ओके? या परफेक्टली ऑल राईट. काय गेले पण गायला जातच नाही. दादा कळत नाही. दादा ते भाऊ काय काय गोष्टी आपल्या डोक्यात शिल्लक आहेत, त्रास देतात. ही पण त्यातलीच. नाही बोलायचा आमच्या समोर. दादा तो भाऊराव तुझ्या देव आहे तो जनतेचा. समजी जनता आहे त्याच्या माग. तुझ्या माझ्या माग कोण आहे? काय करतो आपण जनतेसाठी? उगा मारला तुला, सोडून देतात. काय म्हणलो आम्ही? काय करतो जनतेसाठी? आम्ही बी करतोच ना, करतोच की. त्याच्या आईला भाऊराव नाही बनू शकत. बनलो असतो, भाऊराव पण बनलो असतो. आईच्यान सांगतो तुला, पोटाची भूक नडली नसती ना तर बनलो असतो. हा, आपण भाऊरावानी शांत डोसक्याचा नेता बनलो नसतो ना. आपण बनलो असतो बेडर नेता. आणि मग जवळ जवळ डोसक्यातला किडा वळवळला असताना तेव्हा फक्त सच्चे चेहरे ठेवले असते आणि खोटे मुखवटे उडवले असते त्यांच्या आईला धाड धाड धाड. You are under arrest. आणि मी नवीन दिसतोय. येतो 4 दिवस मुक्कामाला जाऊन. चला साहेब. कुठल्याही परिस्थितीत उद्याच्या उद्याच छापली गेली पाहिजे. हा, नाही मी त्यातला करेक्शन्स बघितलाय. डोंट वरी अबाउट इट. ओके? हा. हा, ठेवते. हॅलो शेखर,
अरे मी तुला आत्ताच फोन करणार होते. दिव्या ग, भाऊ शुद्धीवर आलेत. येस, तसे 24 तास उलटून गेले होते. त्यामुळे डॉक्टर अजय म्हणाले की ही इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर. थँक गॉड ही हॅज मेड इट. मी येते थोड्या वेळ तिकडे. नको, प्लीज नको. आपल्या दोघांना बघितलं की ते एकदम इमोशनल होतात. आणि तसंही त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. ओके, आणि हे बघ, आज संध्याकाळी आपण जरा उशिरा भेटूया. ठीक आहे. ओके, बाय. बाय, टेक केअर. कुणाचा फोन होता ग? शेखरचा फोन होता मम्मा. हो का? भाऊ शुद्धीवर आला तसं सांगत होता. अरे वा, देव पावला ग बाई. मम्मा, हं? एकदा भाऊ पूर्ण बरे झाले ना हा, की शेखर आपल्याकडे येणार आहे. तो तर आपल्याकडे नेहमीच येत असतो, त्यात काय मोठं. तसं नाही ग मम्मा, आपल्याकडे येणार आहे म्हणजे लग्नाची तारीख ठरवायला. खरंच? हो मम्मा, आम्ही दोघांनी ठरवलंय. तुला आणि भाऊंना या बाबतीत अजून टेन्शन द्यायचं नाही. कसला विचार करतेस मम्मा? अगं शेखर येईल ना, त्यावेळेला शांता मावशीला बोलवून घे. तिला कशाला? अगं तुझं कन्यादान तिलाच करावं लागेल, मी नाही करू शकत. ए मम्मा, मम्मा असं काय बोलतेस ग? हे बघ, आज सकाळी सकाळी मी तुला 2 चांगल्या बातम्या दिल्यात की नाही? मग उगाच नको तो विचार करून टेन्शन नको घेऊस. तू फार नको तो विचार करतेस ना, म्हणूनच आजारी पडतेस. हे बघ, आता तुझं लग्न होईल, तुला मुलं होतील, मग मी बघते ना तू काय करतेस ते. आधी आई हो आणि मग सांग टेन्शन घ्यायच्या आणि नाही घ्यायच्या गोष्टी. तो शेखरही मला आणि भाऊना असंच सांगत असतो, पण स्वतः मात्र पूर्णपणे अगदी टेन्शन मध्ये गुंतलेला असतो. चालायचंच ग मम्मा, शेवटी तो एक डॉक्टर आहे. हो, डॉक्टरांच्या स्वभावातच असतं ते. हो हो बेटा, शांत हो, शांत हो. हे बघ, नामदेव काका आमच्या कुटुंबाचे एक सदस्य होते. हा, आणि तू त्यांचा मुलगा आहेस, हो की नाही? त्यामुळे असं समजू नकोस की तू पोरका झालास. हा, अरे अरे बेटा, मी, भाऊ, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. हा, रडायचं नाही. हा बेटा, अरे मीही गेलो या सगळ्यातून. तुझ्याकडे तुझी आई आहे, बहीण आहे. मी तर अगदीच अनाथ झालो होतो. भाऊने आधार दिला नसता तर भरकटलो असतो, भटकलो असतो मी. बेटा, ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो. पोरकेपणाचं दुःख काय असतं ते मला चांगलं ठाऊक आहे. वाईट याचंच वाटतं की या वयात ते तुझ्या वाट्याला आलं. वसंता माझा भावासारखा मित्र होता. त्याने खूप केलं माझ्यासाठी. आता मी तुला पोरका होऊ देणार नाही. आता तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुला मुलासारखा सांभाळी. पण म्हणून जग थांबत नाही. हा, हे बघ, तू आधी सावर स्वतःला. हा, हे बघ माझ्याकडे बघ. तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय, बहिणीला शिकवायचंय, आईला आधार द्यायचा आहे, हो की नाही? द्यायचा आहे ना? मग तुला आता डगमगून चालणार नाही. हा, मी आहे ना तुझ्या पाठीशी, आहे ना? हे बघ, आजपासून तुझी आणि तुझ्या घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. हा, रडू नकोस. पण असं का झालं दादा? माझ्या बाबांनी कुणाचं काय वाईट केलं हो होतं? हो, मला माहिती बेटा. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. हा, शांत हो, शांत हो, शांत हो बेटा.